नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. ऐश्वर्याने डायरेक्ट ऋषिकेशला विचारलेलं असतं की आपण एकमेकांशी लग्न करून एकमेकांचा एकलकोंडेपणा दूर करूया आणि एकलकोंडा संसार असा सुरू करूया. तुम्हीही एकटे आणि मीही एकटे, त्यापेक्षा दोघं लग्न करू आणि सुखाने संसार करू. तुम्हीही खुश राहाल आणि मी सुद्धा. कसं वाटतंय ऋषिकेश? आता जानकी तर जेलमध्ये जाणार, मग तुम्ही एकटे पडणार. मग ओवीची जबाबदारी कोण घेणार? मग त्याच्यासाठी ओवीची जबाबदारी घ्यायला तिची आई मी होणार. सगळं काही छान होणार. आणि तुम्हाला जे सांगितलंय तेच मी आईला सांगितलं आणि लगेच तुम्हाला सांगितलं. ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या तोंडाला आवर घाला, माझ्या इतका वाईट मी सापडेल तुला. वेळेच आवर घाल, नाहीतर बघ मी काय करेल. मी विसरून जाईन तू माझ्या भावाची बायको आहे. असं काही करून बसेल ना की याद राखेल. अहो मी तेच म्हणतीये, तुम्ही विसरा, तुमच्या भावाची बायको आहे हे विसरा. नवीन नात्याला सुरुवात करायची म्हटल्यावर जुनं नातं विसरायला लागणार ना? किती नीच पातळीला जाऊन विचार करतेस ग, कशी बाई आहेस तू. हे बघा ऋषिकेश, प्रॉपर्टीचे पेपर लवकरच डस्टबिनमध्ये टाकून द्यायला लागणार. जरी तुम्ही इतक्या मेहनतीने मिळवले, काही एक फायदा नाहीये. अगदी डस्टबिन दाखवायला लागणार त्यांना. आता का असा प्रश्न पडला असेल. हो, अर्धांगिनी, होणारी अर्धांगिनी या नात्याने उत्तर द्यायलाच हवं मी. आणि हे बघा उत्तर देऊन टाकते. माझ्याकडे अशी काय गोष्ट आहे ना, इतकी महत्वाची गोष्ट आहे की त्या गोष्टी पुढे तुम्ही 100% ते प्रॉपर्टीचे पेपर मला देणार म्हणजे देणारच. आणि हे बघा, नाही दिले तर करणार काय? अहो जानकीची आई आहे माझ्याकडे. हो बरोबर ऐकलं, जानकीची आई. प्रॉपर्टीचे पेपर मला मिळाले तर ठीक, नाही तर जानकीची आई ती सुद्धा डस्टबिन मध्ये जाणार. मग तुम्हीच ठरवा, डस्टबिन मध्ये जानकीची आई जाणार की प्रॉपर्टीचे पेपर. ऋषिकेश, जानकीची आई जिवंत, म्हणजे नुसती जिवंत नाही, छान ठणठणीत आणि इतकी छान जगतीये, बापरे, कमालीच्या बाहेर छान जगतीये. गंमत अशी आहे ना ऋषिकेश, की ती अजूनही माझ्या ताब्यात आहे. त्यामुळे काही केलं तरी तुमच्या हात दगडाखाली आहे, लक्षात घ्यायचं. म्हातारी कुठे हे जर कळायचं असेल तर प्रॉपर्टीचे पेपर, सगळं काही मला पाहिजे. आणि हो, माझ्याशी लग्न सुद्धा करायला लागणार आहे ऋषिकेश, तरच जानकीची आई कुठे आहे हे मी तुम्हाला सांगणार. कळतंय का? आता पुढे काय काय होणार ऋषिकेश जरा जाणून घ्या. जानकीवर तिच्या आईचा खुनाचा आळ, ती जर लवकर मिळाली नाही तर जानकीला फाशी होणार, बरोबर. जेलमध्ये सडणार, फाशी होणार, वगैरे वगैरे वगैरे. आणि जानकीची आई जर परत मिळाली तर जानकीवरचे सगळे काही आरोप दूर होणार, बरोबर. त्यामुळे आता काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. जानकीचं वाचणार असेल, जेलमधून बाहेर राहायचे असेल तर तुम्हाला एक काम करायला लागणार आणि तेही खूप महत्वाचं, माझ्याशी लग्न करायला लागणार. ऐश्वर्याने खरंच खूप नीच पातळी गाठलेली असते, तिला अक्कलही नसते आपण कोणासोबत आणि काय बोलतोय. ऋषिकेश माणूस असूनही लाजत असतो आणि तिच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो. ही इतकी नालायक असते की अगदी त्याच्या अंगावर जात असते. तो म्हणतो लांब हो, तरी मुद्दाम बोलता बोलता त्याच्या अंगावर जात असते. आता म्हणते माझ्याशी जर लग्न केलं नाही तर तुमची जानकी जेलमध्ये जाणार आणि आयुष्यभर सडणार, कारण मी लताबाई कुठे हे सांगणार नाही. त्यामुळे तुम्ही ठरवा आता नेमकी काय करायचं. ऋषिकेश तिच्या अंगावर धावून चाललेला असतो. अगदी तेवढ्याच रागाने ती म्हणते, ऋषिकेश पर्याय नाहीये तुमच्याकडे, तुम्हाला करायलाच लागणार. ऐश्वर्या, अक्कल बिक्कल आहे का ग? किती नालायक आहेस ग तू. नालायक म्हणा काही म्हणा, तुमच्याकडे पर्याय नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला हे एक्सेप्ट करायलाच लागणार की तुम्ही माझ्याशी लग्न करणार, कारण तुमची जानकी जेलमध्ये जाऊन सडणार. आणि हे बघा, फक्त 4 दिवस बाकी आहे. 4 दिवसानंतर जानकी अगदी त्या गजाच्या आड असणार आणि तुम्ही गजाच्या बाहेर. मग काय अर्थ हो ते आयुष्य जगायला? त्यापेक्षा जानकीला बाहेरच ठेवा आणि तिच्या आई कुठे हे समोर येईन सगळ्यांच्या. आणि हो, लग्न केलं तर सगळं काही छान आणि सुरळीत, आपला संसारही छान आणि जानकीही जेलच्या बाहेर. बघा, तुमच्याकडे पर्याय नाहीये ऋषिकेश. हे बघ, तुला ही खूप महागात पडणार आहे. ऋषिकेश अगदी तिला बोट करून बोलायला लागलेला असतो. पटकन तिचा हात पकडते, पटकन ऐश्वर्या ऋषिकेशचा हात पकडते आणि म्हणते, हो पर्याय नाहीये तुमच्याकडे ऋषिकेश, तुम्हाला हे करायलाच लागणार आहे. मुद्दाम तिने घट्ट हात पकडलेला असतो. ऋषिकेश म्हणतो, हात सोड. ती हात सोडायला तयारच नसते. तुम्हाला कळत नाहीये का? सगळ्या गोष्टी सोप्या होणार. अहो माझा ऐका तुम्ही, आपण असंच करूया. ऋषिकेश म्हणतो, माझा हात सोड. हे सगळे काही नाटकं. आता जानकी दरवाजातून बघत असते. ऐश्वर्या काय हात सोडायला तयारच नसते. जानकी येते आणि म्हणते, काय चाललंय हे? त्यांचा हात का पकडलाय? सोड त्यांचा हात.
जानकी म्हणते ऋषिकेश ही काय म्हणत होती? ऋषिकेश ही काय म्हणत होती? ऋषिकेश अगदी तोंड फिरून घेतो आणि जानकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ऐश्वर्या म्हणते अगं ते काहीच सांगणार नाही, मी सांगते की. तुझ्या आईच्या बदल्यामध्ये ऋषिकेशला एक प्रपोजल टाकलंय मी आणि ते प्रपोजल त्यांनी एक्सेप्ट करावं. सगळ्यात सुटसुटीत आणि सोपं असं आहे. तू जर समजावलं तर तुझा नवरा एका मिनिटात तयार होणार. मी जे म्हणतेय त्याला. कारण तुझ्या आई जर तुला सुखरूप आणि जिवंत हवी असेल तर तुम्हा लोकांना माझं ऐकायलाच लागणार. आणि हे बघ, 4 दिवसाच्या आत काही पुरावा गोळा करायचा तो कर, पण तुझी आई माझ्यात आवडीते हे तू सिद्धच करू शकत नाही. त्यामुळे ऋषिकेशला मी जे सांगितलंय ते त्यांना करायला भाग पाड आणि ते तूच करायला लावू शकते. त्यामुळे बघ बाई जानकी, आता काय करायचं? सांगून झालंय माझं, पण ऋषिकेश काय ऐकायला तयार नाही. काय झालंय, काय म्हणती, काही कळत नाहीये, जरा सांगतीस का? अहो ऋषिकेश, किती ढळ ही जानकी, हिला काही कळत नाहीये. तुझा शहाणपणा बंद कर आणि स्पष्ट आणि नीट असं काहीतरी सांग की मला कळेल. बरं बाई, अगदी नीट स्पष्ट सांगते की तुला कळेल असं. आता ऐक बरं जानकी, तुझी आई हवी आहे तुला तरच तू जेलमधून बाहेर येणार, बरोबर? हो मग जानकी, तुझी आई अजूनही माझ्याच ताब्यात अगदी सुखरूप आणि व्यवस्थित आहे. त्याच्यासाठी ती तुला बाहेर काढणार आणि मी तुला दिली तरच तू बाहेर निघणार, बरोबर? आता त्यासाठी एक प्रपोजल आहे आणि ते तुम्हाला एक्सेप्ट करायला लागणार. अगं काय ते तरी सांग. तुझी आई तुला जिवंत आणि सुखरूप तुला हवी असेल तर मला तुझा नवरा हवाय ऋषिकेश. ऐश्वर्या डायरेक्ट म्हणते मी ऋषिकेशशी लग्न करणार. एवढा शब्द ऐकल्यावर जानकीला असा काय राग आलेला असतो की सनकन तिच्या कानाखाली दिलेली असते. तरीही ऐश्वर्या हसतच असते. घाणेरडे विचार फक्त तुझ्याच डोक्यात येऊ शकतात, हो की नाही ग? तू जर तुझ्या पतीशी प्रामाणिक किंवा त्याच्या खरंच प्रेमात असशी तर चुकूनही हा विचार तुझ्या मनाला शिवला नसता. पण नाही, तू कुठलीच लायकीची नाहीये ग, ना बायको ना पोरगी सून, काहीही होण्याच्या लायकीची नाहीये. अगदी थर्ड क्लास आणि नीच अशी बाई आहेस, हो ना ग ऐश्वर्या? आणि माझ्याकडे माझा नवरा मागतीये, एवढीही अक्कल नाहीये का तुला? मी ऋषिकेशला जीवा पाड जपते आणि इतकं प्रेम करते की त्या प्रेमाला काही लिमिटच नाही. आणि तोंड वर करून मला माझा नवरा मागतीयेस. ऐश्वर्या, लाज वाटत नाही का ग तुला? तू माझा जीव जर मागितला असता, काळीज मागितलं असतं ते एका मिनिटात काढून दिलं असतं. नवरा मागतीयेस होय? किती हद्द गाठलीस ग ऐश्वर्या. स्वाभिमान मागतीयेस तू? लाज वाटती का? आणि ऋषिकेशची लग्न करायला निघाली, लायकी आहे का तुझी ऐश्वर्या? जानकी अशी काय संतापलेली असते आणि इतकी काय बोलत असते या ऋषिकेशला? ऋषिकेश वरून ऐश्वर्याला बिचारा ऋषिकेश तिकडे तोंड करून गप्प उभा राहिलेला असतो. जानकी आणि ऐश्वर्या या दोघींमध्येच काही सगळं चाललेलं असतं. सनसनीत अशी कानाखाली खाल्लेली असते ऐश्वर्याने, ती मात्रही काही फरक पडलेला नसतो. जोऱ्या जोऱ्यात अगदी हसत असते. तिच्यावर काही परिणाम झाला नाही हे जानकीला आणि ऋषिकेशला ती दाखवून देत असते. ती जे करतीये ते योग्य आहे किंवा ती करतीये ते तिला पटतंय असं दाखवण्यासाठी ती कंटिन्युअसली हसायला लागलेली असते. का ग जानकी, तू मला माझी लायकी विचारतीये, बरोबर? तुझी लायकी होती का ऋषिकेशशी लग्न करायची? तरीही तू मला माझी लायकी विचारतीये. वा, खरंच हसण्यासारखी नाही तर कशी गोष्ट आहे ग. तुझी लायकी नसताना तू ऋषिकेशशी लग्न करू शकते, व तुझ्यापेक्षा मी बेटरच आहे, त्यामुळे मी ऋषिकेशशी तर नक्कीच लग्न करू शकते, बरोबर आहे का ग जानकी? काय ग, मी आत्ता जे बोलले त्याचा खूप राग आला का तुला जानकी? पण येऊ दे की, कारण मला काही फरक पडत नाही. मला फक्त माझ्या गोष्टींशी मतलब आहे. मला जे हवंय ते मला हवंय, कळालं का ग? तुझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते, जीव ओवाळून टाकते, हो की नाही? पण जीव ओवाळून टाकतो, अंतःकरणापासून प्रेम करतो अशी व्यक्ती जेव्हा आपल्याकडून हिसकावली जाते तेव्हा काय वेदना होतात हे तुला कळायलाच पाहिजे जानकी. कारण मी सौमित्रवर अतोनात प्रेम करत होते, त्याला माझ्यापासून दूर केलं आणि सारंगसारखा धोंडा माझ्या गळ्यात बांधला, तेव्हा लाज वाटली नाही तुला? तेव्हा या गोष्टींचा विचार केला नाही. आणि आता स्वतःवर आली तर विचार करतीये, दुःखी झाली, नाराज झाली, चिडचिड करती. का ग जानकी, तुझ्या स्वतःच्या बाबतीत वेगळा न्याय आणि माझ्या बाबतीत वेगळा न्याय असं का? सगळ्यांना सारखा न्याय झाला पाहिजे, हो की नाही? आता मी ऋषिकेशशी लग्न करणार, त्याला माझ्या गळ्यात बांधणार, रोज तुला झुरतानी, रडतानी, मरतानी बघणार माझ्या डोळ्याने. तो आनंद मी घेणार म्हणजे घेणारच. ऐश्वर्या इतकी काय हसायला लागलेली असते. जानकी म्हणते घे घे घे, मजा घे, तुला काय करायचंय ना ते कर. तुला आवडतंय ना ऐश्वर्या हे करायला, तर तू कर. जानकी म्हणते अशाच विचारांची कायम होती आहे आणि कायम राहणार. तू सुधारणार नाही ऐश्वर्या, तू नीच आहे आणि नीचच राहणार. तुझ्या विचारांना मी काय सत्यात उतरून देत नसते. माझा जीव गेला तरी ही गोष्ट मी कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे ही गोष्ट लगेच जागेवरच सोड.
काही झालं तरी मी तयार होणार नाही, कळायला ऐश्वर्या? आत्ता जी जानकी बोलली ना की कधीही हे खरं होऊ शकत नाही किंवा सत्यात उतरणार नाही, हेच वाक्य ऋषिकेश तुमच्या तोंडून ऐकायचंय. तुमच्या तोंडून ऐकलं की मी नाच सोडून देणार, पण काय बोलायचंय ते तुम्ही बोला, तरच मी विश्वास ठेवणार. ऋषिकेश आता माघारी फिरतो आणि हिच्याकडे बघून म्हणतो की तुझ्या आईला वाचवायचं असेल तर जानकी आपल्यालाही करायलाच लागणार. आपल्या पुढे काही एक पर्याय नाहीये, त्यामुळे तुझ्या आई जर समोर यायची असेल तर ऐश्वर्याशी मला लग्न करावंच लागणार. आता बिचारे जानकीला खूप धक्का बसलेला असतो की ऋषिकेश सुद्धा हिच्याशी लग्न करायला तयार झालाय. काय ऐकलंस का उत्तर, मिसेस जानकी रणदिवे? हो, काहीच दिवसांनी फक्त जानकी 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 एवढंच नाव लावायचं आणि मग मिरवायचं, कारण ऋषिकेश तर माझा नवरा होणार. जास्त काही वेळ लावू नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि तुमची बायको मला तुमच्यासोबत बोहल्यावर चढवायला तयार आहे की नाही हे मला येऊन सांगा, कळालं का? चला आता मीटिंग संपली. ऐश्वर्या आता निघून गेलेली असते मोठ्या तोऱ्यामध्ये. ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. जानकी त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि ऋषिकेश आता हसायला लागलेला असतो. त्यांचाही प्लॅन असतो आणि ऐश्वर्याचाही. दोघही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने गेम खेळत असतात. ऋषिकेश म्हणतो, बायको काय कमाल ऍक्टिंग केली ग तू, बापरे जबरदस्त. जेव्हा सुमित्रा आणि ऋषिकेश देवघरामध्ये बोलत होते तेव्हा सगळं काही जानकीने ऐकलेलं असतं आणि जानकी ह्या प्लॅन मध्ये लगेच सामील होते आणि पुढे काय करायचं हे त्यांच्या त्यांच्यात ठरलेलं असतं. त्यामुळे बरोबर तशीच ऍक्टिंग करतो ऋषिकेश ऐश्वर्याच्या बेडरूम मध्ये येऊन. ऐश्वर्याला माहितीच नसतं की जशी मी गेम खेळतीये तसे माझ्यासोबत हेही गेम खेळताय. सुमित्रा म्हणते, काय जानकी तुला कळतंय का काय बोलती? हो आई, ऐश्वर्यासारखी मेंदू नसलेली मुलगी ऋषिकेशशी लग्न करायला निघाली आणि आई समान सासू समोर हा विचार बोलूनही दाखवते. याला काही पर्याय का? अक्कल नाही हे तिने दाखवून दिलंय आणि त्याहूनही मेंदू अजिबात नाही हेही आपल्याला माहितीये. त्यामुळे आता आपण तिचाच प्लॅन तिच्यावर उलटायचा. आई, ती सगळं काही पैशांसाठी करतीये. सारंग भाऊजींसारखा चांगला नवरा मिळाला त्याचीही तिला किंमत नाही. फक्त पैसा 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 याच्यासाठीच ती सगळं करतीये आई. यातच सगळं आलं. सुमित्रा म्हणते, फक्त पैशांसाठी? हो, पैसा सत्ता यापुढे ऐश्वर्याला काही एक दिसत नाही. पूर्ण बावळट झालीये ती. तिला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचंय यातच ती रात्रंदिवस विचार करत असते. जानकी जानकी जानकी, मला उद्ध्वस्त केलं की तिला शांती मिळणार, बस एवढाच उद्देश आहे तिचा. ऋषिकेश म्हणतो, तुला कळतंय का? तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचं म्हणतीये. ऋषिकेश म्हणतो, तुम्ही ऐकता का जरा? ती प्लॅन करू शकते तर आपण का प्लॅन करू शकत नाही? ऋषिकेश, तुम्ही जरा शांत बसा. ऋषिकेश, हे नाटक असंच चालू ठेवायचंय आपण, जोपर्यंत ऐश्वर्याला तिने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला मिळत नाही, ती चांगली ठेसली जात नाही, तोपर्यंत हे नाटक असंच चालू ठेवायचं. ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या हातात हात देतात आणि आता ऐश्वर्याच्या विरुद्ध लढायला तयार झालेली असतात. ऐश्वर्या एकटी गेम खेळू शकत नाही, आम्हीही खेळू शकतो हे ऐश्वर्याला माहितीच नसतं. खाली सगळे हॉलमध्ये असतात. ऐश्वर्या, सुमित्रा, सौमित्र, अवंतिका. आता ऋषिकेश आणि जानकी सुद्धा आलेले असतात त्यांचा निर्णय सांगायला. अवंतिका ऐश्वर्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते, ऐश्वर्या, हा कुठला प्रकार आहे? काही अक्कल आहे का तुला? नेमकी तू काय करतीयस? काय ग, ए बावळट झालीस की काय? अवंतिका आता तिच्या अंगावर धावून गेलेली असते. ऋषिकेश दादांशी लग्न करायचं इतक्या नीच पातळीला जाऊन विचार करतीये. नीट बोल माझ्याशी, ए तुझी लायकी आहे का नीट बोलायची? आणि मला म्हणते की नीट बोल. ऐश्वर्या, लाज वाटत नाही का ग? मला चिखलात हात घालून माझ्या हात घाण करायची नाहीये, पण आई तुम्ही तिला समजून सांगायचं होतं ना, तिची अक्कल ठिकाण्यावर आणायची होती. तुम्ही कुशाल गप्प उभा राहिलात. आता आजी मध्येच बोलते, का? तिला बोलण्याचा काय अधिकार आहे? ऐश्वर्याला अजिबात कोणी बोलायचं नाही. तिला जे वाटलं ती ते बोलली आणि तिला बोलायचं आणि रागवायचा काय संबंध काय? अवंतिका, आजी म्हणते, नातू वाढतोय पोटात, हिला असंच जाऊ द्यायचं का घराबाहेर? ऋषिकेशची लग्न केलं तर निदान इथे राहू शकतीये. सौमित्र म्हणतो, आजी मग जानकी वहिनीचं काय? तिचं वाटोळं नाही होणार का? तुला सुद्धा तेच हवं असणार, जानकी वहिनीने घराच्या बाहेर निघून जाणं. आजी म्हणते, तुला छान वाचा फुटली रे, ह्या पोरीबरोबर राहून चांगले शिंग आलेत. मला उलट बोलतोय? मी तुझ्याशी उलट बोलत नाहीये. तुझं मात्र चांगलंय. बरोबर तुझी जागा तुला दाखवून दिली. तू कुठे चुकते हे तुला सांगण्याचा प्रयत्न केला तर वाचा फुटली. ह्या मुलीने शिकवलं. कांगावा मात्र चांगला करता येतो ग तुला आजी. सौमित्र खूप बोलत असतो आजीला. सुमित्रा म्हणते, सौमित्र शब्दाने शब्द वाढवू नकोस, अगदी शांत बस. शब्दाने शब्द नाही वाढवते. ऋषिकेश दादा, जानकी वहिनी, नवरा बायको सगळं काही छान संसार चालू असताना हे नालायक बाई त्याच्याशी लग्न करायचं म्हणतीये. अक्कल आहे का हिला? आणि हिला दापायचं सोडून तुम्ही कुशाल सगळ्यांना सांगताय की हिचं काय म्हणणं आहे? चिडू नको, तो काय करू?
ऐश्वर्या म्हणते बास बास बास, काय भांडायला लावली आणि मी चुकी बरोबर हेच ठरवताय. अजिबात टेन्शन घेऊ नका आणि बडबड करू नका. जानकी आणि ऋषिकेश यांच्या नात्याबद्दल बोलताय, हे नातं काही फार काळ टिकणार नाहीये. त्यामुळे हे नातं टिकणार तर नाहीचे. मग मी लग्न करून ऋषिकेशची अजून नातं पुढे नेण्याचा प्रयत्न करते, तर तुम्हाला कसला त्रास होतोय. ऋषिकेश म्हणतो जास्त काळ नातं टिकणार नाही याचा अर्थ काय. ऋषिकेश जानकीवर तिच्या आईच्या खुनाचा आळे, लवकरच ती जेलमध्ये जाणार खडी फोटायला, तेही कायमची. अवंतिका म्हणते ऐश्वर्या असं काही एक होणार नाही या, नको उगाच काही बोलूस. तू जज आहे का ग. कोर्टात ठरवतील की काय सत्य काय खोटं, काय खरं काय बरोबर. सगळं काही करणार ते कोर्टात निर्णय घेणार. तू नको शहाणपणा करू अवंतिका. जानकीकडे पुरावा नाही म्हणून बाहेर आहे. गुन्हा तर करून बसलीये ती. पुरावा मिळाला की जानकीला फाशी होणार, कळतंय तुम्हाला. जानकीवरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये, त्यामुळे ऐश्वर्या डायरेक्ट बोलायचा प्रयत्न करू नको, अगदी शांत राहा. बरं ठीक आहे, मी शांत राहते. इथून पुढे मला तुमचंच ऐकायचंय म्हटल्यावर मी आत्ता शांत राहते. ही म्हातारडी सुद्धा ऐश्वर्याला साथ देत असते. बरोबर बोलती ऐश्वर्या. ऋषिकेशची लग्न करून एक प्रकारे जानकीची मदतच करतीये, त्याचा संसार सांभाळतीये, त्याला सावरतीये. ऐश्वर्या ऋषिकेशला मदतच करतीये, त्यामुळे ऐश्वर्याच्या बाजूने मी खंबीरपणे उभी आहे. अगं तू जेलमध्ये गेल्यावर ऋषिकेश एकटा पडणार नाही का. मग तुझ्या आठवणीमध्ये रडत रडत झुरत तासाच मरण्यापेक्षा संसार सावरणार असणार ऐश्वर्या, तर काय हरकत आहे का तुला. ऐश्वर्याला हक्काचा माणूस मिळेल आणि होणाऱ्या बाळाला नाव द्यायला बापही मिळेल. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत होणार. कुणाला काही अडचण असावी असं मला अजिबात वाटत नाही. ऐश्वर्या म्हणते बापरे, ही म्हातारी माझ्यापेक्षाही जास्त विचार करतीये. देवाने माझ्या बाजूने एक तरी प्यादा सोडलाय, म्हणजे नशिबाने ऐश्वर्या तू. ऋषिकेश म्हणतो किती विचित्र बोलतीये, लक्षात येतं का तुझ्या. आता बास, हे बोलणं जागेवरच थांबव. ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही जरा शांत राहा. आणि यांना म्हणते तुम्हाला दोघांना जर माझं बोलणं विचित्र वाटत असेल तर जानकीला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तिच्याकडे काही मार्ग आहे का, पर्याय आहे का, विचारा. अवंतिका म्हणते वहिनी हिचं काही ऐकू नका, हिच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देऊ नका आणि बळी पडू नका. नालायक बाई आहे ती. अवंतिका म्हणते हिच्या विरोधात आपण पाऊल उचलू, त्यामुळे ही जे म्हणतीये त्याचा अजिबात विचार करू नका प्लीज वहिनी. जानकी आता खूप दबक्या आवाजात म्हणते ऐश्वर्या जे म्हणतीये ते अगदी बरोबर आहे अवंतिका. माझ्याकडे काही एक पर्याय नाहीये. माझी आई कुठे हे जाणून घ्यायचं आणि जेलमधून सुखरूप बाहेर येणं, एवढाच माझ्याकडे पर्याय. त्यासाठी ऐश्वर्या जे म्हणतीये ते आपल्याला मान्य करायला लागणार. कुठल्याही परिस्थितीत आनंद असो किंवा दुःख, ती जे म्हणतीये ते आपल्याला स्वीकारायलाच लागणार. वहिनी तुम्ही प्लीज तिच्यासारखा विचार करू नका. नाही, माझ्याकडे काही एक पर्याय नाहीये. जे म्हणती ऐश्वर्या तेच मला मान्य करायला लागणार. मी तयार आहे. आता सौमित्र अवंतिका सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. वहिनी तू काय बोलतीये, विचार करतेस का जरा. पूर्ण विचार केलाय परिस्थितीचा, म्हणूनच मी लग्नासाठी तयार आहे, कळतंय का. अवंतिका म्हणते म्हणजे वहिनी तुम्ही ऋषिकेश दादा आणि हिच्या लग्नाला. हो मी म्हटलं ना, दुसरा पर्याय नाही माझ्या पुढे अवंतिका, त्यामुळे हेच होणार. ऋषिकेश दादाचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तुझं ऋषिकेश दादावर किती प्रेम आहे हे तुला माहितीये ना. फक्त ह्या मूर्ख मुली म्हणतीये किंवा ही हट्ट करतीये म्हणून ऋषिकेश दादाचं लग्न हिच्याशी लावून द्यायला निघलीयस. माइंड युअर लँग्वेज. आणि सौमित्र जरा व्यवस्थित बोलायचा, कळतंय का कुणाशी बोलतोय. मला बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये तुम्हाला. तिच्या नवऱ्याला, तिला, आईला, आजीला कुणालाच काही प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्ही दोघं काय बोलताय मला. तुमचा काही एक संबंध येत नाही मध्ये मध्ये बोलायचा. सौमित्र या घरचा मुलगा आणि मी त्याची बायको, त्यामुळे या घरात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मत देण्याचा अधिकार आम्हाला आहे, कळतंय का. संबंध काय म्हणून विचारू नको ऐश्वर्या. कुटुंब कौल कलश हा कार्यक्रम आपण पार पाडूया, योग्य ते उत्तर मिळेल. त्याची काही एक गरज नाहीये. नवरा माझा आहे तर निर्णय सुद्धा माझाच असणार. कुठलाही कौल वगैरे घेण्याची गरज नाही आणि माझा निर्णय आहे, हो मी लग्नाला तयार आहे. जानकी आता रडायला लागलेली असते आणि जोरात म्हणते मला ऋषिकेशचं आणि ऐश्वर्याचं लग्न मान्य आहे. सगळ्यांना आता धक्का बसलेला असतो. जानकीने इतका मोठा निर्णय घेतला. जानकी एवढं सांगते आणि तिच्या बेडरूम मध्ये रडत रडत निघून गेलेली असते. ऐश्वर्याला इतका आनंद झालेला असतो, अगदी हसायला लागलेली असते. मित्रांनो हा भाग इथे संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या जे बोलतीये ते खरं आहे आणि ती जे म्हणतीये ते सगळं सत्य आहे. हे आपल्याला जाणून घ्यायचं कसं, हा प्रश्न नाही पडला तुमच्याकडे. ती कुठल्याही पातळीला जाऊन काहीही करू शकते. तिच्यावर विश्वास ठेवू नका, एवढंच मला म्हणायचंय. जानकी म्हणते बरोबर आहे भाऊजी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर. ऐश्वर्याकडे आई आहे याचं प्रूफ आपल्याकडे काहीतरी असलंच पाहिजे. तिच्याकडे आपण ते नक्कीच मागण्याचा प्रयत्न करूया.
सौमित्राने आणि जानकीने आता एकच हट्ट लावून धरलेला असतो की खरंच माझी आई तुझ्या ताब्यात आहे, याबद्दल आम्हाला काहीतरी प्रूफ दे की इतकं मोठं पाऊल आम्ही उचलणार आणि इतका मोठा निर्णय घेतलाय म्हणल्यावर आम्हाला आधी कळायला पाहिजे की माझी आई तुझ्या ताब्यात आहे आणि अगदी सुखरूप आणि व्यवस्थित आहे. हे जर आम्हाला कळालं तर पुढचा आम्ही विचार नक्कीच करू शकतो. ऐश्वर्या सुद्धा काही कमी नसते. ती लगेच तिच्या मैत्रिणीच्या भावाकडून जो AIचा वापर करून व्हिडिओ बनवलेला असतो तो व्हिडिओ ऋषिकेशला दाखवते. ऋषिकेश, घे हा पुरावा. या पुराव्यासाठीच वादविवाद चाललेत ना, तर म्हातारी माझ्याकडे आहे, हा पुरावा आहे आणि हा बघा, डोळ्याने बघा आणि विश्वास ठेवा. आता व्हिडिओ मोबाईलमध्ये असतो तो ऋषिकेशला दाखवलेला असतो. ऋषिकेशला माहिती असतं की आता ही काहीही करते, कुठल्याही थराला जाऊ शकते, त्यामुळे कुणाला तिच्यावर विश्वास नसतो. पण तिला दाखवून द्यायचं असतं की मी ऐश्वर्या तुझ्यासोबत आहे किंवा लग्न करायला तयार आहे, सगळं काही व्यवस्थित होणार, यासाठी तिची खात्री पटवून द्यायची म्हणून तिच्याकडे पुरावा मागितला जातो. आणि बरोबर ती तयारीतच असते. लगेच ऋषिकेशला मोबाईल मधला व्हिडिओ दाखवते आणि तुमची आई, तुमची सासूबाई, एक सासूबाई जिवंत आहे, अजून मेलेली नाही आणि ती माझ्या ताब्यात आहे, हे बघा डोळ्याने दिसणारच आहे तुम्हाला. आता लगेच ऋषिकेशला ते मोबाईलवरचं दाखवून ऋषिकेश अगदी गप्प बसलेला असतो. कारण आता त्याने डोळ्याने बघितलं म्हटल्यावर ते आहे, दिसतंय ते खरं आहे असं मानायलाच लागणार. त्यामुळे आता ऋषिकेशने पक्क ठरवलेलं असतं की हो, माझी सासूबाई जिवंत आहे आणि ती ऐश्वर्याच्या तावडीत अगदी सुखरूप आहे. त्यामुळे आता ऋषिकेशला काही झालं तरी ऐश्वर्याची लग्न करायला लागणारच. कारण ऐश्वर्याची लग्न केलं तरच जानकी ही बाहेर येणार, नाही तर आयुष्यभर जेलमध्ये राहणार, अशी तरतूद करून टाकलेली असते ऐश्वर्याने जानकीच्या विरोधात. जानकीला वाचवायचं असेल तर ऋषिकेशला लग्न करायला लागणार ऐश्वर्याशी. आता बघूया ऐश्वर्याशी लग्न कसं करतो ऋषिकेश आणि ऐश्वर्या ऋषिकेशची लग्न करतीये हे कळाल्यावर सारंगला काय वाटणार. हे जर बघायचं असेल तर मित्रांनो, बघायला लागणार आपल्याला उद्याचा भाग. हा भाग इथे संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.